वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गतिं पत्ते वृक्षामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली फणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि आमचं अंतिम परिशिष्ट साधन साध्य अधिकार किंवा उपाय उपेय अधिकार हा सुरू आहे। आणि काल जसं आम्ही बघितलं की अमृतचंद्र आचार्यांच्या अनुभूतीमध्ये जो आत्मा आला हाच आत्मा त्यांनी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो त्यांचा प्रयत्न हा अत्यंत यशस्वी झालेला आहे। याचं कारण त्यांचे शब्द वाचताना आम्हाला देखील तशा प्रकारच्या अनुभूतीच्या कक्षेत जाण्याची प्रेरणा मिळते आणि याच अनुषंगाने आत्म्याचं विरोधाभासाच्या रूपामध्ये त्यांनी अत्यंत सुंदर असं वर्णन केलेलं आहे। काल जसं आपण बघितलं की आत्मतत्व एक आहे आणि असंख्यात प्रदेशी पण आहे आणि अनंत पण त्याला म्हणता येतं। द्रव्य दृष्टीने स्थायी पण आहे, अस्थायी पण आहे, अस्ति पण आहे, नास्ती पण आहे। असा हा आत्मा हे त्याचं आश्चर्यकारी आणि अद्भुत रूप आहे। आणि हीच गोष्ट कल्याण मंदिर स्तोत्रामध्ये कुमुदचंद्र आचार्यांनी स्पष्ट केलेली आहे। त्याच्यामधला 30वा श्लोक आहे कल्याण मंदिर स्तोत्रामधला आणि आचार्य लिहितात कुमुदचंद्र आचार्य की विश्वेश्वरोपि जनपालक दुर्गतस्त्वं किंवा क्षर प्रकृत्य लप्य लपी स्वमीश अज्ञानवत्यपि सदैव कथंचिदेव ज्ञानम त्वयि स्फुरति विश्व विकास हेतु। कुमुदचंद्र आचार्य विरोधाभासाचा अलंकार दाखविताना म्हणतात की विश्वेश्वरः अपि, तुम्ही विश्वाचे ईश्वर आहात आणि जनपालक पण आहात, लोकांचे पालन करते पण आहात, परंतु तरी देखील तुम्ही दुर्गत आहात। दुर्गत आहात याचा अर्थ दरिद्री आहात किंवा अत्यंत कष्टाने जाणण्या योग्य आहे, अशा तऱ्हेचा दुर्गत शब्द त्यांनी वापरलेला आहे। नंतर सांगितलं किंवा अक्षर प्रकृती लप्य लपी स्वमीश, तुम्ही अक्षर स्वभावी आहे। अक्षर याचा अर्थ जे कधीही क्षरण पावत नाही त्याला अक्षर असं म्हटलं जातं आणि म्हणून शब्दांना अक्षर म्हटल्या जातात कारण शब्दाची जी वर्णमाला आहे ही कधीही नष्ट झाली नाही, ती देखील अनादि अनंत आहे, म्हणून त्यांना अक्षर वर्णमाला असं म्हटलं जातं। म्हणून अक्षर स्वभावी आहात, तुम्ही नष्ट न होणारे आहात आणि तरी देखील तुम्ही लिपीने रहित आहात, म्हणजे तुम्ही लिपीमध्ये बद्ध होऊ शकत नाही। म्हणजे अक्षर आहे, अक्षर लिपीतच बद्ध होतं, पण या ठिकाणी विरोधाभास दाखवायचा आहे म्हणून सांगतात तुम्ही अक्षर स्वभावी असून लिपीमध्ये बंदिस्त नाही, तुम्ही लिपीने रहित आहात। किंवा अज्ञानवत्यपि सदैव कथंचिदेव ज्ञानम त्वयि स्फुरति विश्व विकास हेतु, तुम्ही अज्ञानवान आहात। अज्ञानवान का म्हटलं त्यांना की अज्ञानी लोकांना तुम्ही तारणारे आहात आणि म्हणून तुम्ही अज्ञानवान आहात। त्यांना या ठिकाणी हा विरोधाभासाचा अलंकार दाखवायचा आहे आणि म्हणून त्यांनी हे शब्द ठेवले की तुम्ही अज्ञानवान आहात। अर्थ लावायचा आहे तुम्ही अज्ञानी लोकांना तारणारे आहात आणि तरी देखील तुमच्या अंतरंगामध्ये अशा प्रकारचा ज्ञानम त्वयि स्फुरति, तुमच्या अंतरंगामध्ये ज्ञानाचं तेज हे निरंतर स्फुरायमान आहे। असा हा विरोधाभासाचा अलंकार आचार्य कुमुदचंद्रांनी कल्याण मंदिर स्तोत्रात वापरलेला आहे आणि अशाच तऱ्हेने अमृतचंद्र आचार्यांनी देखील या मागच्या कलशांमध्ये हा विरोधाभास अलंकार वापरलेला आहे।
आणि पुढच्या श्लोकामध्ये आता ते स्पष्ट करतात. 274 नंबरचा श्लोक. आणि यामध्ये देखील असाच हाच अलंकार वापरून अशा प्रकारचा विरोधाभास दाखविलेला आहे. कषाय कलिरेकतस्खलति शांतिरस्ते कतो भवोपहतिरेकतस्पृशति मुक्तिरप्येकतः जगत्त्रितयमेकतः चिच्चकास्तेकतः स्वभावमहिमात्मनो विजयते अद्भुतः. एकीकडून बघावे तर कषायांचे क्लेश दिसून येतात. जेव्हा संसार अवस्थेत जीव आहे, कर्माचा उदय आहे, त्यावेळेला या जीवामध्ये कषाय क्लेश दिसून येतात, रागद्वेषादी परिणाम दिसून येतात. आणि दुसरीकडे बघावे तर शांती कषायांचा उपशम रूप शांत भाव आहे. आणि त्याच आत्म्याला त्याच समयात जर शांत रसाने परिपूर्ण या दृष्टिकोनातून, द्रव्यार्थिक नयाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर तो शांतीमय आम्हाला दिसतो. म्हणून हा शांत भाव दिसतो. एका बाजूने पाहावे तर भवाची पीडा दिसून येते. चतुर्गतीमध्ये हा भ्रमण करत आहे किंवा पंचपरावर्तन रूप संसारात फिरत आहे. आणि दुसऱ्या बाजूने बघावे तर मुक्ती सुद्धा स्पर्श करते. आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं शुद्ध द्रव्यार्थिक नयाच्या दृष्टीतून तर ह्या जीवाला कर्मबंध पण नाही. हा मुक्ती स्वरूप आहे, निर्बंध आहे, निष्क्रिय आहे, हे त्याचं स्वरूप आहे. एका बाजूने बघावे तर 3 लोक स्फुरायमान होतात. म्हणून एका दृष्टीने पाहिलं तर यांच्या ज्ञानामध्ये 3ही लोक त्या ठिकाणी प्रतिबिंबित झालेले आहे. आणि दुसऱ्या बाजूने बघावे तर केवळ एक चैतन्यच प्रकाशमान आहे. आणि जर द्रव्य दृष्टीने विचार केला तर हा चैतन्यमय 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 असाच आत्मा आहे. असा आत्म्याचा अद्भुतापेक्षा ही अद्भुत स्वभाव महिमा जयवंत आहे. अर्थात कशानेही हा बाधित होत नाही. ज्याप्रमाणे 73व्या कलशाप्रमाणेच याचा अभिप्राय समजावा. अनादिबंध पर्यायाच्या अपेक्षेने आत्म्यामध्ये कषाय आणि भवाचे कष्ट दृग्गोचर होतात. आणि शुद्ध नयाने बघावे तर शांती वितराग स्वभाव दिसून येतो. अनादि अनंत न्यायक भाव रूप सिद्ध स्वभाव दिसून येतो. पर्याय दृष्टीने पाहावे तर ज्ञेय निर्मित ज्ञान तरंग आढळतात. आणि स्वभाव दृष्टीने त्याच वेळी एकाकार चैतन्य दिसतं. अशा आत्म्याचा अनेकांत स्वभाव ऐकून अन्यवादींना अतिशय आश्चर्य वाटते. त्यांना तर या कथनामध्ये विरोधच दृष्टिगोचर होतो. ते अशा अनेकांत रूप जिनवचनाला न हृदयात थारा देऊ शकतात, न सहन करू शकतात. त्यांना अनेकांतवाद त्यांच्या पत्नीच पडू शकत नाही. स्याद्वाद म्हणजे काय तर ते संशयवाद म्हणतील. पण स्याद्वादामध्ये निर्णयात्मक स्थिती कशी आहे आणि तो पक्ष त्यांनी किती अबाधित रूपाने मांडलेला आहे हे त्यांना आकलित होत नाही. आणि यदा कदाचित त्यांची श्रद्धा बसलीच तर त्यांना प्राथमिक अवस्थेत हे अत्यंत अद्भुत वाटते. अहो, हे जिनवचन महान उपकारी आहे. वस्तूच्या यथार्थ स्वरूपाचे दिग्दर्शन करणारे आहे. असे यथार्थ वस्तू स्वरूप समजून न घेता ही जनवाणी प्राप्त न करताच मी अनंत काळ व्यर्थ दवडला, याप्रमाणे ते आश्चर्यपूर्वक श्रद्धान करतात. आणि ज्या वेळेला ही आत्मतत्वाची उपलब्धी जीवनात होते किंवा हा आत्मा विरोधाभासाने देखील कसा अलंकृत झालेला आहे, यामध्ये कुठेही परस्पर विरोध नाही. आणि याची जी महिमा किंवा याचं जे अनंत वैभव हे सगळं स्वरूप ऐकल्यानंतर अज्ञानीला किंवा ज्ञान ज्याला नुकतंच प्राप्त झालेलं आहे त्याला असं वाटतं की अरे,
हा आत्माच आम्हाला आधीच प्राप्त व्हायला हवा होता. अनंत काळ मी व्यर्थ त्या ठिकाणी आत्मशोधासाठी व्यर्थ घालविला. आणि अशा प्रकारे त्यांना स्वतःबद्दलही आश्चर्य वाटलं. जिनवाणी मी जे सांगितलं त्याच्याबद्दलही ते प्रथमतः आश्चर्य करत होते. आणि अनुभूतीत आल्यानंतर त्यांचं हे आश्चर्य समाप्त होतं आणि ते आत्मतत्वाच्या महिमेला जाणतात. एकाच आत्म्यात एकाच समयात नयविवक्षेने परस्पर विरोधी अनेक धर्म आहेत. ही आत्म्याची अत्यंत आश्चर्यकारी आणि अद्भुत महिमा आहे. पर्याय दृष्टीने पाहिलं तर संसार अवस्थेत आत्मा राग द्वेष रूप विभाव भाव आहे. पण त्याच वेळी स्वभाव दृष्टीने जर पाहिले तर हा शांतीचा अपूर्व सागर आहे. पर्याय दृष्टीने हा जीव द्रव्य क्षेत्र कालभाव पंचपरावर्तन संसारात भटकत आहे. आणि स्वभाव दृष्टीने हा केवळ आपल्या चैतन्य लोकामध्ये कर्म कलंक रहित असा मोक्ष स्वरूपी आहे. या सर्व स्वभाव विभावांच्या पर्यायांच्या अपेक्षेने हे कथन लावायचं आहे. कर्मोदयाच्या विविध विभाव अवस्था सांगून वर्तमानात जीवाला त्याच्या दुरावस्थेचं ज्ञान आचार्यांनी करवून दिलं. आणि स्वभाव सांगून आत्मेची पवित्र दशा काय असते याची जाणीव पण करून दिलेली आहे. जो आज पराश्रित विभाव अवस्थेत आहे तोच आत्मा स्वभावाचा आश्रय घेऊन अतींद्रिय अनुपम आनंद प्राप्त करू शकतो. याची जर आज जाणीव प्रत्येकाला झाली तर तो सहजच पुरुषार्थपूर्वक स्वरूप प्राप्तीचा प्रयत्न करेल. आणि अशा या अस्खलित तेजपुंज आत्म्याच्या विजयाची आता कामना करतात. कलश आहे 275 नंबरचा. जयति सहज तेज पुंज मंच त्रिलोकी स्खलदखिल विकल्पोपेक एव स्वरूप स्वरस विसर पूर्णा छिन्न तत्वोपलंब प्रसभ नियमितार्ची चिच्चमत्कार एष. आता टीकाकार आचार्य देव म्हणजे अमृतचंद्राचार्य सर्व विशुद्ध ज्ञानाधिकाराचा परिशिष्ट रूप स्याद्वाद अधिकार पूर्ण करताना अंतिम मंगल म्हणून या चैतन्य चमत्कारास सर्वोत्कृष्ट म्हणून कथन करतात. सहज निज स्वभाव रूप तेजपुंजामध्ये त्रिलोकातील सर्व पदार्थ अंतर्मग्न होतात. म्हणून ज्यामध्ये अनेक भेद असलेले दिसून येतात. म्हणजे हा जो निज स्वभाव आहे या निज स्वभावामध्ये सर्वज्ञपणा विद्यमान आहे. म्हणजे सर्व चराचर ज्ञेय याच्या ज्ञानामध्ये युगपत प्रतिभासित होतात, ज्ञात होतात. आणि म्हणून हा आत्मा अनेक रूप आहे. तथापि ज्याचे एकच स्वरूप आहे म्हणजे केवल ज्ञानामध्ये सर्व पदार्थ युगपत प्रतिबिंबित होतात म्हणून अनेक ज्ञेयाकार दिसून येतात. पण ते चैतन्य रूप ज्ञानाकाराच्या दृष्टीने आत्मा एक रूपच आहे. त्यांनी चैतन्य स्वभावाला कुठेही सोडलेलं नाही. म्हणून या धारेकडे चैतन्य धारेकडे बघितलं तर हा निरंतर एक रूपताच धारण करतो. ज्यामध्ये निज चैतन्य रसाच्या विस्ताराने पूर्ण अच्छिन्न म्हणजे अखंड तत्वोपलब्धी आहे. अर्थात प्रतिपक्षी कर्माचा अभाव झाल्यामुळे ज्यामधील स्वरूपानुभवाचा कधी अभाव होत नाही. निरंतर तत्वोपलब्धी आहे. आता पूर्ण वेळपर्यंत त्याचा आत्मतत्वाचा अनुभव तिथेही कारण आहे आणि तिथेही ते आपल्या कारण परमात्म्याचा नित्य अनुभव घेत आहे. आणि ज्यांची ज्योती अत्यंत नियमित आहे
जे अनंत वीर्यामुळे निष्कंप आहे, असा हा प्रत्यक्ष अनुभव गोचर चैतन्य चमत्कार जयवंत आहे. कशानेही बाधित न व्हावा असा सर्वोत्कृष्ट रूपाने विद्यमान आहे. या ठिकाणी चैतन्य चमत्कार जयवंत आहे या कथनाने जे चैतन्य चमत्काराचे सर्वोत्कृष्टपणे होणे भवन दर्शविले आहे आणि तेच मंगल आहे. या कलशात सर्व विशुद्ध ज्ञानाधिकाराचा परिशिष्ट रूप स्याद्वाद अधिकार पूर्ण करत आहे आणि अंतिम मंगल म्हणून चैतन्य चमत्कार आत्म्याला सर्वोत्कृष्ट सांगितले आहे. आत्मा ज्ञानपुंज कैवल्य ज्योती स्वरूप आहे आणि ज्ञानाचं असं सामर्थ्य आहे की तीन काळातील सर्व पदार्थांना त्यांच्या अनंतानंत गुणपर्यायी सहित युगपत आत्मिक शक्तीने जाणते. ही कैवल्य ज्योती सर्व पदार्थांना जाणत असताना सुद्धा सर्व पदार्थांच्या विकल्पांनी रहित स्वतःमध्ये एक रूप आहे. आत्मा पूर्ण अखंड तत्स्वरूप आहे. त्याच्या पर्यायी ज्ञान पर्यायी स्वतःमध्येच नियमित आहे. अशा ज्ञान ज्योतीला इथे सर्वोत्कृष्ट म्हटलेले आहे. आत्मख्याती आणि त्याचे परिशिष्ट उपसंहाराकडे आहे आणि आचार्य अमृतचंद्र आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे स्याद्वाद शुद्धी करता, स्याद्वाद अधिकाराच्या सुरुवातीला सांगितलं होतं की हे दोन परिशिष्ट मी स्याद्वादाच्या शुद्धी करता जोडत आहे. म्हणून स्याद्वादाच्या शुद्धी करता संक्षेपामध्ये आत्मवस्तूचं अनेकांत स्वरूप या 75 आणि 76 या गाथांमध्ये स्पष्ट केलेले आहे. प्रथम छंदामध्ये म्हणजे आत्ता वाचला या छंदात लोकाला प्रकाशित करणारं ज्ञान जयवंत असो हे सांगणार आहे. तर पुढच्या कलशामध्ये अमृतमय चंद्राप्रमाणे केवळ ज्ञान ज्योती निरंतर प्रकाशित राहो अशी प्रार्थना केलेली आहे. या सहज रूपाने आचार्यांनी आपल्या नावाचा पण उल्लेख केलेला आम्हाला दिसतो. म्हणून ज्ञानाला ज्ञानचंद्र असं म्हणून अमृतचंद्र हे नाव त्यांनी या पुढच्या कलशात 276 नंबरच्या आता आपण जो वाचणार आहे या कलशामध्ये त्यांनी दिलेला आहे. अविचलित चिदात्मन यात्मनात्मानमात्मन न्यरवरत निमग्नम धारयत ध्वस्तमोहम उदितममृतचंद्र ज्योतिरे रत्यंसमंतात ज्वलतु विमल पूर्णम निसपत्न स्वभावम. आता या कलशात आचार्य देव अंतिम मंगल म्हणून आत्म्याला आशीर्वाद देतात आणि त्याबरोबर आपले नावही प्रगट करतात. जी अचल चैतना स्वरूप आत्म्यामध्ये आत्म्याला स्वतःहूनच निरंतर निमग्न ठेवते. जी अचल चेतना स्वरूप ज्योती आत्म्याला निरंतर निमग्न ठेवते अर्थात प्राप्त केलेला स्वभाव आता कधीही सोडत नाही. जिने मोहाचा म्हणजे अज्ञान मोहाचा अंधकार नाश केलेला आहे. जिचा स्वभाव निसपत्नत्व आहे. निसपत्नत्व याचा अर्थ प्रतिपक्षी कर्मांनी रहित आहे. जी निर्मल आहे व पूर्ण आहे अशी उदयास आलेली अमृत चंद्र ज्योती, अमृतमय चंद्र समान ज्योत म्हणजे ज्ञान आणि आत्मा सर्वतः प्रज्वलित राहू. ज्याच्या स्वतःचा नाश होत नाही आणि ज्यामुळे दुसऱ्याचेही मरण होत नाही ते अमृत आहे. तसेच जे अत्यंत रुचकर असते त्यासही लोक रूढीवश अमृत असं म्हणतात. येथे ज्ञानाला अमृत चंद्र ज्योती म्हटलेले आहे. अमृतमय चंद्राप्रमाणे ज्योती
हा लुप्तोपमा अलंकार आहे. कारण अमृत चंद्र व ज्योती असा समास विग्रह केला असताना वत या उपमावाचक शब्दाचा या ठिकाणी लोप केलेला आहे. म्हणून याला मध्यम पदलोपी समास असं पण नाव आहे किंवा लुप्तोपमा अलंकार असंही म्हटलं जातं. अथवा वत शब्द न योजता अमृत चंद्र रूप ज्योती असा अर्थ केला तर भेद रूपक अलंकार होतो. आणि अमृत चंद्र ज्योती म्हणजेच आत्मा असा अर्थ केला तर अभेद रूपक अलंकार होतो. म्हणजे आचार्यांची या ठिकाणी कशा प्रकारची दृष्टी आहे, एकच शब्द पण अलंकार 3 वापरल्या गेलेल्या आहे. पहिला अलंकार वापरला मध्यम पदलोपी अलंकाराच्या माध्यमातून लुप्तोपमा अलंकार वापरला. दुसरा शब्द भेदरूपक अलंकार वापरला. जर त्यामध्ये अमृत चंद्र रूप ज्योती हा शब्द जर आम्ही वापरला तर, आणि जर आम्ही अभेद परक पाहिलं की अमृत चंद्र ज्योतीच आहे असं जर आम्ही म्हटलं तर हा अभेद रूपक अलंकार त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे एकच शब्द 3 अलंकार. या विशेषणामुळे चंद्रमापासून व्यतिरेकही व्यक्त होतो. ध्वस्तमोह विशेषण अज्ञान अंधकार दूर होणे दर्शविते आणि निर्मल पूर्ण विशेषण लांछनाने रहितपणा पूर्णता दर्शविते. आणि निसपत्न स्वभाव या आणि पूर्वोक्त 3 विशेषांनी चंद्र हा राहू केतूंनी आच्छादित होत असल्यामुळे चंद्राची न्यूनता पण दर्शविली आहे. परंतु समंता ज्वलतु या पदाने सर्व क्षेत्रामध्ये आणि सर्व कालामध्ये प्रकाशित होणे दाखविल्यामुळे चंद्रमाला या गोष्टी लागू होत नसल्यामुळे त्या ज्ञान स्वभावाचे चंद्रापेक्षाही श्रेष्ठत्व प्रगट केले आहे. तसेच या श्लोकामध्ये अमृतचंद्रांनी आपले नावही सूचित केलेले आहे. समास बदलून अमृतचंद्र आणि अमृतचंद्र ज्योती या पदाचे आणखी नाना अर्थ यथासंभव समजून घ्यावे म्हणून आम्ही अर्थ काढू. तोही अर्थ याच्यामधून निघायला काही व्यत्यय नाही. चंद्रमाला अमृत वर्षा करणारे म्हटले जाते आणि त्याची ज्योती ही अज्ञान अंधकाराला दूर करते. स्वयं विशद रूपाने प्रकाशमान आहे. अशा प्रकारे अचल चैतन्य स्वरूप आत्म्यामध्ये जन्म मरणादी विकार रहित अमृतमय अज्ञान अंधकाराला दूर करणारी आणि आत्म्याच्या स्वयं पुरुषार्थाने प्रगट झालेली कंपरहित चैतन्य ज्योती सदा प्रकाशमान राहो. इथे ज्ञानाला चंद्राची उपमा दिलेली आहे. पण चंद्र हा लांछन सहित असतो. त्याच्यामध्ये लांछन आहे. पौर्णिमेचा चंद्र असला तरी तो लांछन सहित आहे. आणि हे ज्ञान कसं आहे तर लांछन रहित चंद्रमा म्हणजे ही ज्योती अलांछन रूप आहे. चंद्र भौतिक अंधार नाहीसा करतो तर ही ज्ञानज्योत मनामनातील मोह अंधकार नाहीसा करतो. चंद्रमा राहू केतूंनी ग्रस्त होतो म्हणून निर्बाध नाही. पण ही ज्ञानज्योत कधीही कुणाकडूनही कोणत्याही प्रकारे बाधित होत नाही. ही त्रिलोकाला प्रकाशित करणारी आहे. तसे चंद्रमा शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षामध्ये ही नाधिक होतो. पण ही ज्ञानज्योत सदा अकंप एक रूपच आणि पूर्ण रूपच आहे. आता या कलशामध्ये आचार्य चर्चा करतात की ज्ञानी जीव पूर्वी कसा होता आणि आता आत्मानुभूती झाल्यानंतर कसा आहे. यस्माद्वैतमभूत पुरा स्वपरयोर भूतं यतोत्रांतरम
रागद्वेष परिग्रहे सति यतो जातं क्रियाकारके भुञ्जानं च यतोऽनुभूतिरखिलं खिन्ना क्रियाया फलम् तद्विज्ञानघनो घमग्नमधुना किंचिन्य किंचित किल. अज्ञान दशेमध्ये आत्मा स्वस्वरूप विसरून रागद्वेषामध्ये प्रवृत्ती करत होता. परद्रव्याचा करता होता. क्रियेच्या फलाचा भोगता होत होता. परंतु आता ज्ञान दशेमध्ये ते भाव किंचित देखील नाही असा अनुभव होतो. या अर्थाचा हा कलश आहे की ज्यामुळे म्हणजे ज्या परसंयोग रूप बंधजनित अज्ञानामुळे स्व आणि पराचे द्वैत झाले, अर्थात स्वपराचे संयोग रूप भाव झाले. द्वैत भाव झाल्यामुळे स्वरूपामध्ये अंतर पडलं. द्वैत भाव झाला आणि त्यामुळे बंधाला यांनी आपला स्वभाव मांडला. म्हणून बंध पर्याय आत्मरूप मांडला आणि स्वरूप प्राप्ती त्याला झाली नाही. स्वरूप प्राप्तीत अंतर आलं. स्वरूपामध्ये अंतर पडल्यामुळे रागद्वेषाचं ग्रहण झालं. रागद्वेषाचं ग्रहण झाल्यामुळे क्रिया आणि कारक असे भेद उत्पन्न झाले. क्रिया कोणती, करता कशाचा, कर्म कारक भेद झाला. कारक विकल्प आल्यामुळे अनुभूती क्रियेचं फळ भोगून खिन्न झाली. ते अज्ञान आता विज्ञान घन स्वभावामध्ये अंतर्लीन झाले. अतएव आता ते सर्व उपरोक्त अज्ञान वास्तविक काही सुद्धा उरले नाही. परसंयोगामध्ये ज्ञानच अज्ञान रूप परिणमित झाले होते. अज्ञान म्हणजे काही अलग पदार्थ नव्हता. म्हणून आता तो अज्ञान भावच या ठिकाणी ज्ञान रूपाने परिणमित झाला आहे. तो भाव काहीच बाकी उरलेला नाही. अज्ञानाच्या निमित्ताने रागद्वेष क्रियांचे कर्तृत्व आणि क्रियेच्या फलाचे भोक्तृत्व आदी भाव झालेले होते. ते देखील आता नष्ट झाले आणि एक ज्ञान तेवढेच राहिले. आणि म्हणून आत्म्याने त्रिकालवर्ती स्व आणि परभावांना ज्ञाता द्रष्टा होऊन निरंतर पाहत राहावे. जेव्हा हा जीव मिथ्यात्व अवस्थेमध्ये होता तेव्हा याला स्वपरभेद विज्ञान नव्हते. परामध्ये एकत्व मान्यता होती. परामुळे माझी हानी किंवा फायदा होऊ शकतो किंवा मी दुसऱ्याला सुखी किंवा दुःखी करू शकतो अशा प्रकारची याची विपरीत मान्यता होती. कर्म आणि कर्मफलामध्ये हा निमग्न होता. रागद्वेष जीवनात विद्यमान होते. त्यामुळे संक्लेश, कलुषता आदी भाव जीवनात होते. परिणामांमध्ये आर्तता असल्यामुळे दुःखी होतो आणि सम्यक्त्व होताच हे सगळंच्या सगळं बदललं. दृष्टी निर्मल स्वच्छ झाली. स्वपर भाव भासना झाली. आत्मश्रद्धा दृढ झाली. समीचीन ज्ञानाची प्राप्ती झाली आणि ज्ञानाचं फळ सहज वैराग्य, परवस्तूचा त्याग, स्वरमण रूप चारित्र प्रगट झाले. ज्ञान चेतना उदित झाली. चैतन्य तत्व चैतन्य रूपच आहे हे कळलं. ज्ञान चेतना आणि कर्मफल चेतना या कर्मचेतना आणि कर्मफल चेतना या अज्ञान दशेपासून मुक्ती मिळाली. सगळे रागद्वेष, आर्तरौद्र भाव, संक्लेशता नष्ट झाली. करण्यायोग्य आता काहीच राहिले नाही आणि हा कृतकृत्य बनला. परमपुरुषार्थाने परमोत्कृष्ट फल याला प्राप्त झाले. आणि आता या ज्ञान दशेमध्ये पराची क्रिया आपली भासित न झाल्यामुळे ही समयसारची टीका करण्याची पण क्रिया माझी नाही, शब्दांची आहे.
या अर्थाचा कलश आचार्य अमृतचंद्र सूरी ठेवणार आहे. म्हणजे समयसारची टीका करण्याचं कर्तृत्व देखील ते स्वतःकडे घेत नाही. तसेच आत्मख्याती टीकेच्या आरंभी तिसऱ्या कलशामध्ये आचार्यांनी एक भावना व्यक्त केली होती की समयसार ग्रंथाची ही टीका करण्याने माझ्या परिणतीमध्ये परम विशुद्धी प्राप्त हो. आणि त्यांची ही भावना देखील या ठिकाणी फलवती झालेली आहे. म्हणून अहम भावनेपासून दूर राहण्यासाठी ग्रंथकार ग्रंथकर्तृत्वाच्या मान्यतेचा देखील निषेध करतात. अमृतचंद्र आचार्य स्वयं म्हणतात आहे की मी ही ग्रंथाची टीका रचलेली नाही. जे शब्द आहे हे शब्द या ठिकाणी आले आणि त्यांच्यामुळे टीका झाली, असा हा अंतिम कलश अमृतचंद्र आचार्यांचा, की ज्या कलशामध्ये या टीकेचं कर्तृत्व देखील स्वतःकडे त्यांनी घेतलेले नाही. स्वशक्ती संसूचित वस्तुर तत्वेर व्याख्या कृतेयम समयस्य शब्दे स्वरूप गुप्तस्य न किंचिदस्ति कर्तव्यमेवामृतचंद्र सूरे. हा समय अर्थात आत्मवस्तू, तसेच समय प्राभृत नावाचं शास्त्र. समय या शब्दावर दोन अर्थ. त्याचे व्याख्यान अथवा आत्मख्याती नामक टीका ही शब्दांनी केली आहे. हे शब्द आपल्या शक्तीने वस्तुतत्व चांगल्या प्रकारे सूचित करतात. ज्ञान मात्र अमूर्ती निज आत्मस्वरूपामध्ये गुप्त मग्न अमृतचंद्र आचार्यांचं तेथे काही एक सुद्धा कर्तव्य नाही. शब्द तर पौद्गलिक जड आहे. ते पुरुषाच्या निमित्ताने वर्ण पद व्याख्या रूपाने परिणमित होतात. वाच्यरूप सूचित करणं ही शब्दाची शक्ती आहे. एखादा शब्द आपण उच्चारला की त्याचा वाच्य आम्हाला समजतो. त्याप्रमाणे आत्मा शब्द उच्चारल्यानंतर आत्म्याचा जो वाच्य अभेद आत्मा आहे हा आम्हाला शब्दांनी समजू शकतो. कारण शब्द आणि अर्थ यांच्यामध्ये वाच्यवाचक संबंध आहे. सबब द्रव्यश्रुताची रचना शब्दांनी केली आहे ही गोष्ट यथार्थ आहे. आत्मा तर स्वयं अमूर्तिक ज्ञान स्वरूप असल्यामुळे तो मूर्तिक पद्गलरूप शब्दाची रचना कशी काय करेल? कारण आत्मा तर अमूर्तिक आहे. आत्मा काही शब्दाची रचना करू शकत नाही. जी भाषा वर्गणा आहे ती शब्दरूप परिणमित झाली. म्हणून टीकाकार आचार्य देव म्हणतात की हे समय प्राभृत शास्त्र शब्दांनी केलेले आहे. मी तर आपल्या स्वरूपामध्ये लीन आहे. स्वरूप गुप्तस्य हे शब्द ठेवले. मी स्वरूपात गुप्त आहे, लीन आहे. यामध्ये माझे काही एक कर्तव्य नाही असे सांगितल्याने औद्धत्याचा अहंकाराचा त्याग होऊन विनय व्यक्त होतो. तसेच निमित्त नैमित्तिक संबंधाने व्यवहाराने असेही म्हणतात की विवक्षित कार्य त्या पुरुषाने केले. या न्यायाने ही टीका अमृतचंद्र आचार्यांची निसंदेह आहेच. याच न्यायाने शिकणाऱ्यांनी श्रोत्यांनी त्यांचे उपकार मानणे देखील उचितच आहे. कारण यांच्या श्रवणाने मनन चिंतनाने परमार्थ आत्म्याचं स्वरूप समजतं. त्याचं श्रद्धान आणि आचरण झाल्यानंतर मिथ्या श्रद्धान ज्ञान चारित्र्य यांचा नाश होतो आणि मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून त्याचा निरंतर अभ्यास करणे हे योग्यच आहे. याप्रमाणे समयसार ग्रंथाची श्रीमद कुंदकुंद आचार्य देव प्रणीत श्री समयसार परमागमाची श्रीमद अमृतचंद्र आचार्य विरचित आत्मख्याती नामक टीका समाप्त झालेली आहे. आचार्य अमृतचंद्र देव ग्रंथाची समाप्ती करतात आणि अंतिम भाव व्यक्त करतात. ते म्हणतात,
समयसार ग्रंथांची टीका मी रचली नाही. मी माझ्या स्वरूपात मग्न आहे. स्वरूप गुप्त हे विशेषण त्यांनी स्वतःसाठी वापरलंय. मी माझ्या चैतन्याच्या मर्यादेत आहे. शब्दांचा माझ्यामध्ये प्रवेश नाही. शब्द पौद्गलिक आहे, त्यांची स्वतःची योग्यता आहे, पण काही शब्द संकेत रूप आहे. आता या संकेतांनी आणि योग्यतेनी ही टीका समाप्त झालेली आहे. हा परमार्थ आहे, पण व्यवहार नयानी ही रचना आचार्यांची म्हटली जाते. तेच त्याचे कर्ते आहे. पण परकर्तृत्व न मानणारे आचार्य स्वयं व्यवहाराला परमार्थ करता मानत नाही. म्हणून या कृतीला आपली कृती न मानता त्याचे श्रेय शब्दाला देतात आणि व्यवहार या दृष्टीने हेय रूपच आहे असे आचार्य या ठिकाणी सांगत आहे. अशा तऱ्हेने आपणही या समयसार ग्रंथाचं वाचन केलेलं आहे. मी माझ्या बुद्धीला अनुसरून या शब्दांना आणि ग्रंथाला जास्तीत जास्त प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण अल्पबुद्धी आहे. कदाचित यामध्ये जर कुणाला काही चुकीचं वाटत असेल तर त्यांनी चुकीचा अर्थ ग्रहण करू नये. आचार्य प्रणीत जे काही आगमार्थ आहे त्याला तसं समजून घेऊन हा ग्रंथ आपण वाचावा. आजपर्यंत जवळपास 3 वर्षपर्यंत आमचा हा समयसार ग्रंथ या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून याचं स्वाध्याय केलेला आहे. आणि या स्वाध्यायामध्ये काही हीनाधिक भूमिका असेल तर सर्वांनी क्षमा करावी. मी सगळ्यांची क्षमा प्रार्थी आहे. हा उदार भाव आमच्या अंतरंगामध्ये सदैव असावा या मंगल भावनेसह हा ग्रंथ आपण इथे समाप्त करतो आहे. आणि यानंतर आपला क्लास हा 10 मार्चला परत होईल. उद्यापासून आपला क्लास काही दिवसासाठी बंद राहील. 10 मार्चला आपण परत भेटू आणि नवीन पुस्तक आपण जे 24 ठाणं लावणार आहोत या पुस्तकासह आपण या ठिकाणी स्वाध्यायाला प्रारंभ करू. जर पहिल्यांदा काही प्रश्न कुणाला यावर असेल तर त्याचीही चर्चा आपण पहिल्यांदा करू शकू. तर त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी बघावं. किंवा काही कुठे अर्थामध्ये वाचत असेल की या ठिकाणी क्लरिफिकेशन हवं आहे तर त्यालाही आपण बघू शकू. सर्वांना जय जिनेंद्र. जिनवाणी स्तुती. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमून सदा देत हो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवच्छायाणं नमो लोये सवसाहुणम्.